गोट टीमचा राखीव प्रतिनिधी येऊ द्या बघा. नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. गोट टीम कुणी असेल तरी पाठवा. चला मॅचला सुरुवात. सलामीची जोडी. प्रशांत बांडेकर हा गोलंदाज. पहिलं षटक पहिला बॉल. प्रशांत दिघेला आपण पाहत आहे. प्रशांत दिघेला आपण पाहू शकाल. डावखुरी हाताचा गोलंदाज. यंदाच्या वर्षामध्ये भन्नाट गोलंदाजी त्याची आपण पाहिली आहे. नॅचरल स्विंग आणि मग डावखुरी हाताचा गोलंदाजी म्हटली तर मग चेंडू पडल्यानंतर टर्न होणं, स्किट होणं, थोडंसं फलंदाजाला चाचपडत ठेवणं, उजव्या हाताच्या बॅट्समनसाठी डोकेदुखी ठरणं, असं डावखुरी हाताची गोलंदाजी आपण बऱ्याच वेळेला पाहत असतो. परंतु पुन्हा एकदा प्रशांत दिघे कोलव्या टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करताना आपण पाहत आहे. आणि हा बॉल मात्र डॉट बॉल इथून पाहायला मिळेल. बॅक टू बॅक आपण पाहता. पहिला चेंडू एक सिंगल, दुसऱ्या बॉलवर डॉट. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि एक धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहत आहे. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहत आहे. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहत आहे. शरीराला फिरवलं होतं परंतु पाडवर चेंडू बदलला. परंतु पंचांकडे अपील सुद्धा झाली. पंचांनी सांगितलं की यष्ट्यांच्या बराचसा वरून जाणारा बॉल होता आणि त्या बॉलवर पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. स्ट्राईक एंडवर तुम्हाला पाहायला मिळेल मयुरेश आणि नॉन स्ट्राईक एंडला आता सुनीलला आपण पाहत आहे. चेंडू संपले 3. षटक पहिला आणि धावसंख्या 1. पुढचा बॉल समोरच्या दिशेला स्ट्रेट फॉरवर्ड केलाय. सरळ बॅट न खेळलेला फटका. मागचे 3 चेंडू शांत राहिलो. आता मात्र तसं होणार नाही. उत्तर दिलाय षटकार. आपण पाहत आहे आणि मग या बॉलवर मात्र आपण पाहत आहे एक सिंगल वेगानं झटपट कंप्लीट केली आणि 1 धावेनं टीमची धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर जोडत आहेत. त्या म्हणजे 8 धावसंख्या. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 5 बॉलमध्ये 1 षटकाराचा समावेश. 8 धावसंख्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळत असताना क्षेत्ररक्षक थोडस डीप मध्ये आहे. वेग आहे चेंडूला. तिथपर्यंत पोहोचतील त्याआधी चेंडू वेगानं फरार झालाय. आणखी एक येतोय चौकार. षटक पहिलं कंप्लीट. 6 बॉल संपले पॉवर प्लेचे आणि प्रशांत दिघेनं खर्च केल्या त्या म्हणजे 12 धावसंख्या आणि राजा राणी घोट टीमची धावसंख्या ती बिनबाद 12. खूप दिवस आपण पाहिलं असेल या स्पर्धेची चर्चा होती कारण मागच्या महिन्यामध्ये स्पर्धेचं अगदीच्या डेट आपण फिक्स केली होती. त्यानंतर लग्न सराई त्या अनुषंगानं पुन्हा एकदा मॅचेस पुढे आल्या. 18, 19, 20. त्यानंतर 4 क्रमांक आणि 3 दिवसाची स्पर्धा होती. परंतु त्यानंतर थोडंसं टीम येणं न येणं आणि आज मात्र हा दिवस आपण पाहत आहे आणि त्यानंतर ही स्पर्धा मात्र आपण पाहू शकाल अगदी आज ही सुरू होताना पाहायला मिळाली. जे हनुमान क्रिकेट संघ मोसारे आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. एक दिवस नाईट स्पर्धा असं फार कमी चित्र पाहायला मिळतं परंतु संजूबाई पाटील बॉस आणि त्यांच्या माध्यमातून उपलब्ध केलेलं मैदान पाहायला मिळत आहे आणि सातत्यानं आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण जर पाहू शकता पंचांचा इशारा आहे फलंदाज बाद असेल.
फलंदाज परतलेत. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. न्यू बॅट्समन ध्रुव पाटीलला आपण पाहताय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गणेश पाटीलला गोलंदाज सज्ज. गणेश पाटीलचा हा बॉल पुढ्यामध्ये टाकलाय, परंतु फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात, झेल मात्र टिपलाय आणि इथून आणखी एक सफलता मिळाली टीम सोमटने गणेशला आणि धक्का लागतोय तो ध्रुवच्या माध्यमातून राजाराणी घोट संघाला. बॅट्समन रेडी राहायचा. धावसंख्या 12 या अंकावर आता मात्र थांबला गेलेला आहे संघ. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 12, दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात झाली. गणेश पाटीलनं 2 चेंडूवर 2 सफलता मिळाली. मागच्या बॉलवर क्लीन बॉल बेल्स पडली. थोडीशी बेल्सला अगदी आपण पाहिली यष्ट्यांना घासून गेलेला बॉल, त्यानंतर बेल्स पडली आणि त्यानंतर आता मात्र आपण पाहताय पुढच्या बॉलवर झेलबाद, फलंदाज बाद झाले. पुढचा बॉल इथून मात्र आपण पाहता फटका सुरेख डीप स्क्वेअर लेग आणि त्या रिझन मध्ये एक टप्प्याने चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना गणेश पाटीलवर हल्ला. हा 4 धावा चौकार इथून मिळालाय. 4 धावेनं टीमची धावसंख्या वाढेल. 16 या अंकावर आता 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 सफलता नंतर चौकार येतोय. आलेला नवीन फलंदाज रुपेशला आपण पाहताय 4थ्या क्रमांकावर आणि पहिल्याच बॉलवर चौकारानं वैयक्तिक आणि खातं ओपन करताना 4 धावा टीमच्या आकड्यामध्ये जोडल्या जात आहेत. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. फिल्डिंग सुद्धा होताना पाहायला मिळेल आणि चेंडूला अडवतात. तत्पूर्वी पुन्हा एकदा एक सिंगल मिळाली. रुपेश आणि सुनीलला आपण पाहताय. दोन्ही फलंदाज आपण पाहताय 2-2 चेंडूचा खेळ त्याला केलाय. सामना केलेला आहे. 1-1 चौकार, 1-1 सिंगल, 5-5 या अंकावर खेळतायत. तब्बल धावसंख्या 17. दुसरं षटक आहे आणि पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहताय यष्ट्यांच्या मागे स्टॉप केले, थांबवतोय. या बॉलला मात्र आपण पाहताय आणि बघ बॉलवर पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आणि समाप्ती. षटक आता मात्र आपण पाहताय दुसरं सुरू आणि दुसऱ्या षटकामध्ये 5 बॉलचा खेळ संपला गेलाय. 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स, 1 चौकार त्यामध्ये आला. पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा गणेश आणि समोर मात्र बॅट्समन आहे सुनील. सुनीलला फलंदाज आपण पाहता अलॉंग द कार्पेट खेळतोय. जमिनीला घरंगळ सिंगल कंप्लीट. सेकंड साठी निघाले. कदाचित धोका पत्करावा लागेल का आणि इथून मात्र तेच खडलं गेलाय. प्रॉपर रॉकेट थ्रो पाहायला मिळाला आणि प्रॉपर यष्ट्यांना लावत असताना आपण पाहिलं यष्ट्यांच्या मागे प्रशांत कुरंगळीला आपण पाहिलं आणि ज्यानं थ्रो केला राहुल पाटील, फलंदाज बाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रन्स घेत असताना इथून विकेट गेली, एकदम मिळाली. षटक 2 पूर्ण आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली. ती तब्बल 18 धावसंख्या. 9ची सरासरी प्रति षटकामागे पहिल्या षटकामध्ये 12, या षटकामध्ये आल्या 6 आणि 9च्या सरासरीनं 18 धावसंख्या. या स्पर्धेचे सर्व आयोजक आपण पाहत आहे. आमच्या या
मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. सचिन पाटेकर असतील, अजय सावंत, किरण जाधव, सूरज पाटेकर, प्रवीण पाटेकर, भूषण पाटेकर, दिनेशजी मंदे सदस्य आहेत, अक्षय सावंत, देवेंद्र शेळके, अनिकेत पाटील आणि दिनेश पारदी हे सारे आयोजक पाहायला मिळतील. आणि एज लागली आणि त्यानंतर मात्र आपण पाहताय फलंदाज बाद होतील. आणखी एक धक्का सातत्यानं आपण पाहताय. चांगली गोलंदाजी करताना सुमनने टीमला आपण पाहताय. असं वाटलं पहिल्या षटकामध्ये ज्या 12 धावा आल्या, पहिल्या षटकामध्ये आलेल्या 12 धावा प्रशांत दिघेच्या डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजावर, आणि नंतर मग उजव्या हाताचा गणेश पाटील आला, त्यानं 6 धावा दिल्या, 2 विकेट्स. आणि आता मात्र कुणाला गोलंदाज आला ज्यानं पहिला बॉल डॉट बॉल आणि नंतर विकेट. आता धावसंख्या पुन्हा एकदा थांबली गेली ती 18 या अंकावर. चार विकेट गमावले, 18 धावा स्कोर कार्डवर लागत आहेत. चांगली या गोलंदाजी करताना सोमनने टीम पाहायला मिळेल. नवीन फलंदाज येतोय सुमितला आपण पाहताय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. कुणाल यांचा वेगवान बॉल, वेगवान हाताळलेला बॉल वेस्टर्नच्या मागे बॅकवर्डला आपण पाहताय. थोडंसं चाचपडतायत आणि धावा मात्र मिळाल्या त्या 2 धावा. 2 रन्स या बॉलवर मिळत आहेत. 2च्या बरोबरीनं टीम टोटल स्कोर कार्डवर आता तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे जोडली जाईल 20 धावसंख्या. अवांतर बॉल येतोय, व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉल फेकला आणि 1 बाउन्स अशी वॉर्निंग सुद्धा देताना आपण पाहत आहे कुणाल याला पंचांच्या माध्यमातून. चांगली कामगिरी पंचांची सातत्याने आपण पाहत असतो. क्रिकेटच्या पटलावर बरीच वर्ष खेळ करताना सुद्धा आपण पाहिलंय. आजही 40 प्लसच्या माध्यमातून सुद्धा खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. ते लालचंद गावंड असतील वाघीलवाडा आणि दुसऱ्या बाजूला राजा पाटील आमची पारगाव, ही दोन्ही सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यांचा पण धन्यवाद देऊया. चांगली कामगिरी. यावेळेला मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डायरेक्ट हिटचा प्रयत्न नॉनस्ट्राईक एंडला केलाय परंतु बॅकअप दिलं गेलंय, थांबवलंय. या बॉलला मात्र आपण पाहत आहे आणि या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल मिळाली. सिंगल रन्स कंप्लीट. षटक 3 पूर्ण. 18 बॉलचा खेळ समाप्त आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर राजा राणी घोट टीमची धावसंख्या टोटल जोडली ती तब्बल 23 धावसंख्या. 23 ऑन अबाउट 23 धावा. चला सोमटणे टीम चौथा गोलंदाज लगेच रेडी करूया आणि सामना सुरू करूया. पहिलाच बॉल राजेश यांचा आणि पहिल्याच बॉलवर मात्र मिळाली एक सिंगल. आपण पाहत आहे दुर्बर चेंडू गेला होता डीप मध्ये. आपण पाहिलं असेल मिड विकेटला वरती या बॉलवर एक धाव आली. एक धाव कंप्लीट झाली आणि एक धावेच्या बरोबरीने धावसंख्या आता 24 धावसंख्या. पुढचा बॉल राजेश हातमोडे यांचा पुढचा बॉल
चांगला चेंडू पाहायला मिळाला, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल निघून गेला यष्टीरक्षक प्रशांत यांच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. टोटल 24 धावा. कमीत कमी 35-40 पर्यंत पोहोचणं महत्वाचं असेल 4 षटकांमध्ये. कदाचित त्या धावा जोडल्या जातील का त्यासाठी प्रयत्न कसे राहतील. राजा राणी घोट टीमच्या यावेळेला मात्र पुढून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय. सेफ लँडिंग सेकंड साठी निघतील का परंतु नाहीये. एकच धावीतून मिळाली, दुसरी धाव कदाचित मिळाली असती, कंप्लीट झाली असती परंतु बॅट्समन आपण पाहताय स्वतःवर जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहेत आणि या बॉलवर मिळाली एक सिंगल रन्स आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या आता स्कोर कार्डवर जोडली ती 25 धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्या. राजेशनं पुढच्या बॉलसाठी तयार. पुन्हा एकदा आपण पाहताय बॅटला स्पर्श करून बॉल पाडला लागला आणि त्यानंतर आपण पाहताय फलंदाज सेफ असेल परंतु त्यानंतर मात्र काय घडलंय, स्वतःवर जबाबदारी काय घेतली हे सांगत असताना इथून मात्र आपण पाहताय आलेला हा उत्तुंग असा षटकार. या षटकाराने आता मात्र धावसंख्या पुढे जाईल. तब्बल धावसंख्या 31 धावा आणि इथून मात्र कुठपर्यंत कशी ऊर्जा निर्माण केली जाईल, संजीवनी निर्माण होईल का या षटकारानं. धावसंख्या टोटल 31. येणार आता शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिमच्या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर एक चांगली फायटिंग टोटल 4 षटकांमध्ये कंप्लीट पाहायला मिळेल. ते घडेल का, राजेश कमबॅक करेल का. समोर ज्यानं एक षटकार मारला मागच्या बॉलवर, पुढच्या बॉलवर मात्र आपण पाहताय चांगला स्ट्रोक लॉंग ऑन मध्ये आपण पाहतो ऑनसाइडला कन्वर्ट केलाय. वेगानं 2 धावा सुद्धा मिळवल्या आणि या 2 धावेनं टोटल 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. पूर्वार्ध संपलं आणि पूर्वार्धाच्या अखेरीस टीम राजा राणी घोट टीमनं धावा जमवल्या 33 आणि टार्गेट असेल येणारे 24 बॉल 4 षटकांमध्ये करायचे आहेत. त्या म्हणजे आई एकविरा फोटोग्राफी टीम सोमजाई सोमटनेस संघाला 34 धावेचं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 34 धावा. चला सोमटणे टीम चला बॅटिंगसाठी सज्ज व्हायचं आणि राजा राणी घोट टीम चला फिल्डिंग लावूया आपण. येणारे 24 बॉल आणि टार्गेट असेल ते म्हणजे 34 धावा जमवल्या जातील की धावा डिपेंड करेल घोट टीम. हे सारे काही अगदी दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पाहता ही स्पर्धा जय हनुमान क्रिकेट संघ मोसारे आयोजित जय हनुमान ट्रॉफी 2026 एक दमदार स्पर्धा आपण पाहताय. या भव्य दिव्याच्या क्रीडा संकुलावरील साकार होणारी स्पर्धा, एक दिवसाची नाईट स्पर्धा. चला चेंडू द्यायचे मैदानात. 24 बॉल आणि 34 धावा. पुढचा सामना असेल जो जिंकेल तो अगदी भगतवाडी टीम या टीम समोर खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. 2 संघ आपले आपण पाहिलं तर सुपर 3 मध्ये बक्षीस पात्र म्हणून पाहायला मिळाले. पहिला आपण पाहिलं तर यंगस्टर कानोबा कुंडेवाहाल संघ, हरिग्राम संघ पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मगाशी ओळे 40+ असे 2 संघ पाहायला मिळाले. अगदी स्मायरा 11 ओडाफोन, स्मायरा 11 ओडाफोन हरिग्राम संघ पाहायला मिळाला. प्रदीप मुंबईकर यांचा तो संघ आपण पाहिला असेल, त्यांनी पॅक केलेला संघ, पुरस्कृत केलेला संघ. आणि त्यानंतर मग बॉस फायटर 40+ आपण पाहतोय ओळे संघ सुद्धा पाहायला मिळाला. प्रतीकजी पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून सातत्याने आपण ज्यांना पाहत असतो, एक चांगले खेळाडू म्हणून आपण पाहताय, त्यांचा सुद्धा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच करणार आहोत.
चला मॅचला आपण सुरुवात करतोय. दुसऱ्या सत्राला झाली सुरुवात. 34 धावेचं टार्गेट आणि राजा राणी घोट टीम कडून षटक क्रमांक पहिला घेऊन सुनील येतोय, ज्याने पहिल्याच बॉलवर एक धाव खर्च केली आहे. सलामीला राहुल पाटील, गणेश पाटील. राहुलच्या खात्यामध्ये एक धाव जोडली. गणेश पाटील नॉन स्ट्राईक एंडवर आता पुढच्या बॉलसाठी तयार. गणेश पाटील यावेळेला अगदी कव्हरच्या वरतून खेळण्याचा कदाचित प्रयत्न होता आणि तसं इन ॲक्शन मध्ये सुद्धा पाहायला मिळाला, परंतु चांगला बॉल सुनील यांचा आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल सुद्धा पाहायला मिळाला. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर खेळताना आपण पाहिलं सोमटने टेनिस क्रिकेटसाठी यंदा जी पहिली बाईक सुद्धा अगदी स्वप्न होतं ते स्वप्न सुद्धा पूर्ण होताना आपण पाहिलं. गणेश पाटील याचं सावळ्याच्या मैदानावर मिळवलेली ती बाईक सुद्धा आपण पाहिली आणि सोमटणे गावामध्ये आलेली ती पहिली बाईक. आणि आज मात्र खेळत असताना या घोट टीमच्या अगेन्स्ट आपण पाहत आहे आणि मग पहिले 3 चेंडू आणि त्यावर 5 धाव संख्या. घोट टीम सुद्धा आपण पाहिलं तर बरीच वर्ष चांगला खेळल्या टीमचा राहिलेला आहे. खूप सारी पारितोषिक. आज थोड्याशा धावा कमी झाल्या, परंतु चांगली गोलंदाजी जर झाली, चांगली चेंडू जर हाताळले, विकेट जर घेतल्या, जी परिस्थिती सोमटणे टीमने निर्माण केली तसा जर खेळ केला तर कदाचित मी म्हणे या धावा डिपेंड सुद्धा होऊ शकतात. क्रिकेटमध्ये बरंच काही आहे आणि मग चांगला खेळ जर झाला तर विजय नक्कीच. परंतु हा बॉल सुद्धा डॉट येतो आहे. 4 चेंडूचा खेळ इथून संपला गेला आणि 4 बॉल नंतर धावा संख्या आता 5. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा सुनील, समोर गणेश. अक्रॉस द लाईन आपण पाहत आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न, शरीराला अगदी बॉडी पूर्णपणे मोड केली, फिरवली, त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला, परंतु वेगवान या 2 धावा पूर्ण. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या सोमटणे संघ पोहोचतोय तो 7 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामधील 5 बॉलचा खेळ संपला गेलाय आणि या 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 7 धावसंख्या. फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत, झेल सुद्धा टिपलाय आणि अप्रतिम कामगिरी करत असताना ज्या विकेटची गरज होती, धावांनी मधलं अंतर, त्यामध्ये उभा होता गणेश पाटील आणि त्याला बाद करण्यामध्ये यश आलंय सुनीलला. आणि इथून मात्र षटक पहिलं कंप्लीट झाले पॉवर प्लेचा घोट टीमच्या माध्यमातून. 1 सफलता आणि धावसंख्या 6. प्रणय पाटीलनं टिपलेला झेल, गणेश पाटीलला झाला बाद. षटक पहिलं कंप्लीट. 7 धावसंख्या आपण पाहत आहे. सात धावसंख्या टोटल. पहिल्या बॉलवर सिंगल, नंतर डॉट, नंतर चौकार, नंतर डॉट, नंतर 2 आणि नंतर विकेट, अशा 7 धावसंख्या. येणारे आता बॉल राहिले 18 चेंडू आणि त्या 18 बॉलमध्ये करायचे त्या 27 धावा. 18-27चं समीकरण आहे. 18-27चं समीकरण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाटीलला आपण पाहत आहे, 3ऱ्या क्रमांकावर येतोय. तर बॉलिंग मार्कवर परणपूरजीला आपण पाहत आहे. हा गोलंदाज बॉलिंग मार्कवर परणला आता मात्र प्राचारण केलं जात आहे. ज्या वेळेला मात्र आपण पाहत आहे फुलटॉस बॉल होता पहिलाच परण यांचा, परंतु राहुलसाठी संधी होती, कदाचित दिशा दिली असती तर चौकार सुद्धा मिळाला असता, परंतु हा बॉल मात्र जागीच फिरत राहिला आणि त्या बॉलवर मात्र मिळाली फक्त सिंगल. सिंगलच्या अगेन्स्ट धावसंख्या आता 8 धावा. स्ट्राईकवर कुणाल पाटील येतोय. कुणाल सुद्धा एक चांगला खेळाडू आहे आणि वय वर्ष कमी आहे, परंतु यंदाच्या वर्षामध्ये अगदी चांगला खेळ त्याचा राहिला आहे. तर त्या मॅच मध्ये आता कसं प्रदर्शन करतोय, कसा खेळ तो करतोय टीमसाठी, बरंच काही त्याच्यावर निर्भर असेल. परंतु पंच वाढतायत आमच्याकडे आणि सांगत आहेत की हा खराब बॉल आहे, इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावची एक्स्ट्रा धाव इथून जोडली आणि अवांतरच्या माध्यमातून धावसंख्या आता स्कोर कार्डवर पुढे येताना पाहायला मिळेल, ती म्हणजे 9 धावसंख्या. टार्गेट होता आता 18 मध्ये 27, आता 17 बॉल आणि 25. फटका सुरेख आहे. चेंडू इथून मात्र अगदी चांगला पाहायला मिळाला. स्ट्रोक कन्वर्ट केलाय स्विच हिट आणि त्यानंतरच्या या बॉलवर मात्र आपण पाहत आहे
इट्स अ 4 रन्स. एक टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकाराला कुणालच्या बॅटमधून. यावेळेला आपण पाहता अगदी लेग साईडच्या दिशेनं स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे तिथे. एक सिंगल पुन्हा एकदा सोमंडे टीमच्या स्कोर कार्डवर जोडली आणि एक धावेनं टीमची धावसंख्या आता 14 धावसंख्या. चौदा धावसंख्या, 15 चेंडू आणि 20चं समीकरण. राहुल पाटीलला आपण पाहताय पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय. सिंगल कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आणि 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जात आहेत. 2 धावेनं समीकरण आता बदललं जाईल. 14 चेंडू आणि 18 असं हे समीकरण आता मॅच मध्ये विनिंग कॅल्क्युलेशन राहत आहे. 14 बॉल 18 म्हटलं तर मग टीम राजाराणी घोट संघाला सुद्धा चांगला खेळ करणं महत्वाचं आहे. यावेळेला थोडासा लेट बॅटवर येतो आहे. फटका तर विमाने एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहते डीप मधून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक एक सिंगल आणि सिंगलनं पुन्हा एकदा रन्स मध्ये आता तब्दिली. 13 चेंडू आणि 17 धावा. 13 मध्ये 17चं समीकरण. धावसंख्या स्कोर कार्डवर 17. अर्धा पल्ला कंप्लीट झालाय, अर्धा पल्ला गाठलाय. येणारे आता 13 बॉल आणि 17 धावसंख्या. कुणालसाठी हा बॉल आपण पाहताय. कुणाल खेळतोय अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा एक सिंगल मात्र मिळेल. सिंगलनं पुन्हा एकदा आता समीकरण बदललं जात आहे. 2 षटकं कंप्लीट झाली आणि 2 षटकांच्या अगेन्स्ट जर आपण पाहिला जी सुरुवात मी म्हणेन अगदी केली होती बघा राजाराणी घोट टीमनं. पहिल्या षटकामध्ये प्रशांतच्या 12, गणेशने दिलेल्या 6, 9ची सरासरी 18 होत्या. आणि आता सुद्धा जर आपण पाहिल्या तर सोमंडी टीमनं सुद्धा सुरुवात केली. 2 षटकं, 9ची सरासरी आणि 18 धावसंख्या. येणारे 12 चेंडू आणि त्या 12 बॉलमध्ये आता करायचे 16, तर 16 धावा वाचवायच्या आहेत घोट टीमला. 12 मध्ये 16. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका तर मी म्हणेन सुरेख आहे आणि फिल्डरला बीट करताना त्याच्या वरून मात्र एक टप्पा हा कुणालच्या बॅटमधून येतो आहे. सोमंडे टीमसाठी पुन्हा एकदा चौकार. 4 धावा इथून मिळत आहेत. ध्रुपा गोलंदाज आपण पाहतोय त्याच्या पहिल्याच बॉलवर वेलकम 4 पाहायला मिळाला आणि चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर 22 धावसंख्या. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि त्या 11 बॉलमध्ये 12 धावेची आवश्यकता. 11 चेंडू आणि 12 धावा. यावेळेला आपण पाहताय लेग साईडच्या दिशेने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अगदी जागा जी मोकळी होती त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कुणाल पाटीलचा हा फटका मिसक्यूट मिस टायमिंग पाहायला मिळाला. फसला गेला. यष्टी रक्षकाने टिपलेला झेल, रुपेशनं टिपला झेल आणि गणेश पाटीलाचा संबळा खेळ. फलंदाज बाद. 10 चेंडू आणि आता 12ची आवश्यकता. नवीन फलंदाज येतोय राजेश हातमोडे.
चांगला चेंडू इथून समाप्त होतोय. मागच्या बॉलवर विकेट, आताच्या बॉलवर डॉट बॉल. गोलंदाज ध्रुपला आपण पाहताय. तिसरं षटक आहे, निर्णायक आहे. जितक्या धावा शेवटच्या षटकामध्ये ठेवता येतील तितक्या धावा ठेवणं आणि त्यासाठी चांगली गोलंदाजी करणं ध्रुपच्या माध्यमातून होईल का? आणखी येणाऱ्या पुढच्या बॉलवर 9 चेंडू आणि 12. 9 चेंडू आणि 12चं समीकरण आपण पाहताय. राजेश हातमोडेला आपण पाहिलं. राजेश पहिला बॉल खेळतोय, एक सिंगल. आता समीकरण आहे 8 चेंडू आणि 11 धावा. 8 चेंडूमध्ये 11 धावेची गरज असेल. 8 चेंडूमध्ये 11 धावेची आवश्यकता आता या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. अप्रतिम डिलिव्हरी, आपल्यामधील गुणवत्ता, गुणकौशल्य, चांगली गोलंदाजी आहे, टप्पे चांगले आहेत, ती दाखवण्याचा प्रयत्न करतोय, टाकण्याचा प्रयत्न करतोय. जितकं अगदी टीमला पुढे घेऊन येता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करतोय. जितक्या धावा शेवटच्या षटकामध्ये ठेवण्यासाठी गरज असेल त्या धावा ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय ध्रुव. आता बॉल राहिले 7 आणि 11 धावा. निर्णायक चेंडू. निर्णायक चेंडू या वेळेला अगदी स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती परंतु चेंडूला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला आणि या बॉलवर मात्र मिळाले एक सिंगल रन्स. आणि या सिंगल रन्सला मात्र आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा अगदी दोन्ही बाजूने सामना अगदी दुहेरी स्थितीमध्ये ठेवलाय. येणारे शेवटचे 6 बॉल निर्णायक आणि कंपल्सरी 10ची आवश्यकता. 6 चेंडू आणि गरज असेल ती 10 धावेंची. चला गोट टीम, चौथा गोलंदाज आपण सज्ज करूया आणि लगेच सामना सुरू करूया. 6 बॉल 10. सोमटणे की घोट, घोट की सोमटणे, कोण जिंकेल? कोण भगतवाडी टीम समोर 2 हात करणार आहे आणि इथून कोणाचा प्रवास थांबेल? 6 बॉल आणि 10 धावा. चला पाणी न्यायचं मैदानात. 6 चेंडू आणि 10. चांगली जर गोलंदाजी केली तर घोट संघ इथून विजय नक्की संपादन करेल. जर धावा जमवायच्या असतील त्यासाठी एखाद मोठा फटका, चांगला खेळ. राजेश आणि राहुल सातत्यानं चांगला खेळ करत आलेत परंतु आज मात्र गरज आहे टीमला आणि त्यासाठी मग राहुलचा खेळ कसा राहतो, राजेश कसा खेळतोय. 6 मध्ये 10. कोण असेल प्रबल दावेदार या मॅचचा? परंतु पाणी जाऊ द्या मैदानात. 6 चेंडू आणि 10 धावा. आपण पाहताय स्पर्धा जय हनुमान ट्रॉफी आणि जय हनुमान क्रिकेट संघ मोसारे यांच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 बॉल 10. सहा मध्ये 10ची गरज. गोलंदाज येते प्रणय पाटील. प्रणयच्या हातामध्ये दिलेला बॉल आणि त्याने टाकलेला हा पहिला बॉल आपण पाहताय. एक सिंगल देऊन जातोय. येणारे 5 चेंडू आणि 9 धावा. एक मोठा फटका, एक षटकार, एक चौकार या मॅच मध्ये सोमटणे टीमचं अस्तित्व निर्माण करेल. एक डॉट बॉल घोट टीमला या मॅच मध्ये पुढे आणणार आहे. येणारे 5 चेंडू आणि 9 धावा. दोन्ही संघाच्या बाजूने सामना बॅलन्स आहे. सामना कोण जिंकेल? 9 मध्ये 5ची गरज, 5 मध्ये 9ची गरज. दुसऱ्या धावेसाठी निघाले आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव कंप्लीट आहे का, की दुसरी धाव कंप्लीट केली आहे की मग सारे काही आता चेक करूया आपण. टेक्निकल टीम फॉर्च्यून इव्हेंट स्क्रीनवर चेक करतो आपण. दुसरी धाव पूर्ण केली की त्याआधी यष्टांना चेंडू लावलाय. फलंदाज सेफ असेल की पुढे काय घडत आहे, धावा किती असतील, हे सारे काही अगदी दूध का दूध पाणी का पाणी. 5 मध्ये 9ची गरज होती.
इट्स OUT फलंदाज बाद. कारण बरेच दूरवर होते त्याआधी यष्ट्यांना चेंडू लावला गेला आणि त्यानंतर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये राजेश हा खेळाडू मात्र बाद होतोय. कदाचित असं वाटलं होतं की येणारे आपण पाहिले 12 चेंडू आणि 16 आणि त्यानंतरच्या पहिल्या बॉलवर आलेला चौकार कुणालचा आणि त्यानंतर 11 मध्ये 12ची गरज होती. कुणालची विकेट गेली, थोडासा सामना दूरवर गेला. आता मात्र समीकरण येलंय येणारे 4 चेंडू आणि 8 धावा. चार चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. 4 बॉलमध्ये 8 धावा. चला भगतवाडी टीम कर्णधार आपण येऊन थांबायचं आहे. 4 बॉलमध्ये 8 समीकरण विनिंग कॅल्क्युलेशन. चला गुड टीम, चला फिल्डिंग लावून घ्या. मग अशी आपण पाहिलं तर चहू बाजूला थोडंसं पावसाचं सावट होतं, पूर्णपणे अंधार केला होता, थोडीशी पावसाने हजेरी लावली. एक 10-15 मिनिटं, परंतु यानंतर मात्र आता थर्डमॅनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, एज घेतली, फिल्डर तैनात होते आणि इथून मात्र टिपलेला झेल आणि त्यानंतर मात्र आणखी एक धक्का, आल्या पावली माघारी परतावं लागतंय ते म्हणजे रोशनला आणि फलंदाज मात्र बाद होईल तो सोमटणे टीमचा. परन्न टिपलेला झेल आता मात्र आपण पाहत आहे. सामना थोडासा आता अंगलट येतोय, सामना थोडासा असा दूर जाताना पाहायला मिळतोय का. कदाचित मी म्हणेन कुणाल पाटीलची विकेट, थाबा येत होत्या, त्यानंतर एक फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता अगदी लेग साईडच्या दिशेनं आणि त्यानंतर मिळालेली विकेट, सफलता मिळाली, फलंदाज बाद झाला आणि आता मात्र आव्हान थोडंसं कठीण होतंय की काय असं चित्र निर्माण केलंय घोट टीमनं. परंतु अद्याप 3 चेंडू आणि 8 धावा. एक मोठा फटका, एक बिग हिट. नवीन फलंदाज प्रशांत कुरंगळी मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडू 8ची गरज होती. आता आलेला डॉट बॉल, येणारे 2 चेंडू आणि आता मात्र 8 धावा. कुंडे बहाल आणि हरिग्राम सामना असाच आपण पाहिला होता. अगदी जवळ आलेला सामना, त्यानंतर जिंकलेला सामना. कदाचित गोलंदाजीच्या जोरावर हरिग्राम टीमनं खिचून आणला. आता मात्र दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात प्रशांत सुद्धा बाद होतील आणि रनआउटची विकेट, कारण बॅट टेकण्याआधी आपण पाहिलं असेल यष्टांना चेंडू लावला जातो आहे आणि त्यानंतर आता मात्र शेवटचा अंतिम 1 बॉल आणि आता कंपल्सरी 7ची आवश्यकता आहे. 24 चेंडू 34 पहिल्या षटकामध्ये आलेल्या आपण पाहिल्या तर 7 धावा होत्या. नंतर 18 चेंडूमध्ये राहिल्या होत्या त्या म्हणजे 27 धावा आणि त्यानंतरच्या मग 12 मध्ये 16ची गरज, चौकाराला 11 मध्ये राहिल्या 12 आणि त्यानंतर मात्र एक डॉट बॉल विकेट. आता शेवटचा 1 चेंडू आणि आता 7ची गरज. 6 मध्ये 10 होत्या, त्यानंतर आलेले डॉट बॉल विकेट आणि आता मात्र 1 चेंडू आणि कंपल्सरी 7. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. सरडा जसा रंग बदलतो तसा क्रिकेट सातत्याने रंग बदलताना दाखवत असतो. असे विविध रंग या क्रिकेटचे सुद्धा आपण मैदानामध्ये पाहत असतो. असा रंगांनी भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आपण पाहत आहे. CRICKET हे 7 शब्द आणि त्या 7 शब्दांमध्ये लपलेला खेळ म्हणजे क्रिकेट. कधी हसवतो, कधी रडवतो, कधी शांत ठेवतो, कधी आनंद देतो, असा खेळ म्हणजे क्रिकेट. येणाऱ्या 1 चेंडू आणि आता मात्र 7 धावसंख्येची आवश्यकता. कदाचित असं वाटलं नसेल हा सामना इतका कलाटणी घेईल, परंतु घोट टीमने केलेली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर आता मात्र सोमटणे टीमने केली गोलंदाजी सुरेख. धावा कमी होत्या, त्यानंतर सामना सुरू झाला का खूप चांगल्या पद्धतीने सामन्यामध्ये कमबॅक होतं आणि त्यानंतर केलेली चांगली गोलंदाजी, महत्वाच्या विकेट बाद झाल्या. त्यानंतर राहुल पाटील याला नॉनस्ट्राईक ठेवणं हे खूप काही सांगून गेलं आणि हा सामना इथून गमवावा लागलाय तो टीम सोमटणे संघाला. हार्ड लक टीम, पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा तुम्हाला.